वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सुखदा. नमस्कार, मी सारंग आणि तुम्ही पाहत आहात हाऊस ऑफ सारंग. आणि आजचा आपला विषय आहे गणेशोत्सव. मित्रांनो, गणेशोत्सव हा भारतात आणि महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. अत्यंत लोकप्रिय असा हिंदू धार्मिक सण आहे, जो 10 दिवस होतो. यामध्ये श्री गणेश यांची आराधना, पूजा अर्चना केली जाते. असं म्हणतात की श्री गणेश जेव्हा आपल्या आयुष्यात त्यांची कृपा प्राप्त होते, तेव्हा आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. या गणेशोत्सवाची सुरुवात हे पेशव्यांच्या कारकिर्दीत जरी सुरू झाली असली तरी 1893-94 साली लोकमान्य टिळकांनी याचं व्यापक असं सार्वजनिक स्वरूप त्याला निर्माण करून दिलं. मित्रांनो, या गणेशोत्सवाचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फार असं विशेष योगदान लाभलेलं आहे. या पाठीमागे अशी आख्यायिका आहे, की असं म्हणतात की महर्षी वेदव्यास यांना जेव्हा महाभारत रचायचं होतं, तेव्हा त्यांनी श्री गणेशांचं आवाहन केलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही हे महाभारत काव्य लिहावं. तेव्हा श्री गणेशांनी तयारी दाखवली आणि एक अट घालून दिली की जेव्हा मी लिहायला सुरुवात करेल तेव्हा मी थांबणार नाही, आणि जेव्हा मी थांबेल त्यानंतर मी लिहिणार नाही. आणि मग महर्षी वेदव्यास यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही विद्वान आहात, पण मी एक सामान्य ऋषी आहे. मी यातील काही श्लोकामध्ये त्रुटी असतील त्या भरून काढतो आणि त्यानंतर आपण लिहायला सुरुवात करतो. आणि ज्यानंतर त्यांनी लिहायला सुरुवात केली तो दिवस होता भाद्र पक्षाचा शुक्ल पक्षाची तृतीया होती. आणि 10 दिवस लिहिणं झाल्यावर जेव्हा महाभारत लिहिणं झालं तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा. मित्रांनो, 10 दिवस एकाच जागेवर बसल्यामुळे श्री गणेश यांच्या शरीरावर थोडीफार धूळ वगैरे साचली होती. ती त्यांनी सरस्वती नदीत जाऊन स्नान केलं आणि विसर्जित केलं. आणि त्यामुळे या गोष्टीला एक आध्यात्मिक महत्व असं प्राप्त झालं. मित्रांनो, याच्या पाठीमागचं एक आध्यात्मिक महत्व असं आहे की आपण 10 दिवस संयमानं जगलं पाहिजे आणि आपल्या आत्म्यावर आणि आपल्या मनावर जे काही वाईट विचार आहेत, जे नकारात्मक विचार आहेत, त्याचं विसर्जन केलं पाहिजे. आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही, सरप्राईज करा. धन्यवाद.